Hello friends, welcome to my channel Ganitashi Maitri. There are 7 persons up on a ladder A, B, C, D, E, F, G. A is further up than E. A is further up than E but lower than C. B is in the middle. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. B is exactly in the middle. So here will be B. G is in between A and B. G is between A and B. E is between B and F. E is between B and F. F is between E and D. F is between E and D. Now the arrangements are given here. C, A and E. B, E, F. A, G, B. F, E, F, D. So we can join here as A, G, B, E, then F, then D. We can join like this, but B is exactly in the middle. B is exactly in the middle, so we can arrange those as C at upper, C at upper. So C will come above A. So C, A, G, B, E, F, D. So A is further up than E. Yes, A is further up than E is also right, and the second statement was lower than C is also right. So our arrangement will be C, A, G, B, E, F and D. Now this is our total arrangement. Now here म्हणजे इथे आपल्याला सांगितलेलं होतं की ए हा बी पेक्षा ए हा ईच्या वर आहे पण सीच्या खाली आहे. बी एक्झॅक्टली मिडलमध्ये आहे म्हणून बीला आपण मिडल स्थान आपण दिलं, मिडल प्लेस दिली. जी बिटवीन ए आणि बी म्हणजे जी ए आणि बीच्या मध्यात आहे. ई बी आणि एफच्या मध्ये आहे. एफ ई आणि डीच्या मध्ये आहे. यावरून ही अरेंजमेंट आपली फिक्स झाली. आता ए इज फर्दर अप दॅन ई बट लोअर दॅन सी. त्यामुळे ह्या अरेंजमेंटमध्ये आपली पहिली कंडिशन पण आपली सॅटिस्फाय झाली. त्यामुळे ही अरेंजमेंट बरोबर आहे. आणि विचारलेलं आहे की द पर्सन ऑन बॉटम स्टेप ऑफ द लॅडर विल बी व्हॉट. पर्सन ऑन द बॉटम स्टेप म्हणजे सगळ्यात खाली कोण असेल? डी असेल. ऑप्शन सी इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज ए इज टॉलर दॅन बी. सी इज टॉलर दॅन ए. डी इज टॉलर दॅन सी. E is tallest among all. If they are made to sit in above order of their height, who will occupy mid position? Mid position C. Option C will be right answer. C will occupy middle position. E, D, C, A, B. There are 6 villages. Next question is there are 6 villages A, B, C, D, E, F. आता इथे डायरेक्शन सेन्स आपल्याला असणं गरजेचं आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आता सांगितलेलं आहे की एफ इज 1 किलोमीटर टू वेस्ट ऑफ डी. समजा डी हे विलेज इथे असेल तर एफ इज 1 किलोमीटर टू द वेस्ट. एफ इथे येईल. बी इज 1 किलोमीटर टू ईस्ट ऑफ ई. समजा ई इथे असेल तर बी आहे इथे 1 किलोमीटर ईस्टला ईच्या. ए इज 2 किलोमीटर टू नॉर्थ ऑफ ई. नॉर्थ ऑफ ई म्हणजे वर इथे ए येईल आणि त्यातलं डिस्टन्स दोघांमधलं डिस्टन्स काय येईल? 2 किलोमीटर. म्हणजे इथे काय येईल आपला? ई. आता सांगितलेलं आहे की सी इज 1 किलोमीटर टू ईस्ट ऑफ ए. ईस्ट ऑफ ए म्हणजे सी इथे येईल 1 किलोमीटर. डी इज 1 किलोमीटर टू साऊथ ऑफ ए. एच्या साऊथला म्हणजे इथे 1 किलोमीटर ह्या अंतरावर इथे येईल डी येईल. तर विचारलेलं आहे की विच 3 विलेजेस आर इन लाईन असं आपल्याला विचारलं आहे. आता आपण एफ आणि डीच्या
डावीकडे एफ आहे 1 किलोमीटर. म्हणजे समजा डी आपला इथे असेल तर अजून एक आपण अरेंजमेंट करू शकतो की डीपासून 1 किलोमीटरच्या अंतराने एफ इथे येईल. आता विचारलेलं आहे की कोणती 3 गावं एका रांगेत आहेत. तर जर आपण ऑब्झर्व केलं तर ए, डी आणि ई ही 3 गावं एका रांगेत आली. त्यामुळे ऑप्शन बी इज अवर राईट आन्सर.